सर्वात आधी तर तुम्हाला माझ्याकडून दसऱ्याच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर प्रत्येक घरामध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तर आमच्याकडे अशा पद्धतीने साजरा केला जातो। आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे। सर्वात आधी तर मी बेडरूम मधला टेबल हॉलमध्ये घेऊन आले, त्याच्यावरती एक नवीन चादर हातरली आणि त्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो आणि गौतम बुद्धांचा फोटो ठेवून घेतला आणि त्याच्यावरतीच गौतम बुद्धांची मूर्ती पण ठेवून घेतली। बाकी मला सजावट जास्त काही जमली नाही करायला, त्याच्यामुळे नॉर्मल आपल्या फुलांच्या पाकळ्यांची छोटीशी रांगोळी समोर काढली, पण शेवटी ते छान दिसत होतं। आणि एकीकडे माझी बहीण गुलाबजाम बनवत होती, तोपर्यंत मी छान ड्रेस वगैरे घातला, आवरलं, दारापुढे छोटीशी अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर ना आम्ही सर्वजण बुद्ध वंदना म्हणायला बसलो। आणि त्यानंतर ना आम्ही दुपारी जेवण करायला बसलेलो। जेवणामध्ये आज बनवलेले गुलाबजाम, भात आणि सांबर, आणि हे सर्व जेवण आज माझ्या बहिणीने बनवलेलं, ते की खूप जास्त छान झालेलं। आणि आम्ही असं सोबत सगळेजण जेवण करायला बसलो। तर आज आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा पद्धतीने साजरा केला। आणि रात्री आमच्याकडे मुले आली होती, त्यांचं मी शूट नाही घेतलं, पण त्यांच्याकडे दसरा साजरा करतात, ती सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं घेऊन आलती, तो आम्ही त्यांच्या पण आनंदामध्ये सहभागी झालो। आणि आजच्यासाठी तर एवढंच, बाकी आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये।